नमस्कार मित्रांनो, आजचे आपलं दुसरं लेक्चर आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पर्यावरण अभ्यास EVS 201। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढील घटक अभ्यासणार आहे। कालच्या घटकामध्ये आपण म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण इथं पहिले दोन घटक अभ्यासले होते, ज्याच्यामध्ये पर्यावरण संकल्पना हा आपला पहिला घटक आहे। याच्यामध्ये आपण काल पर्यावरण म्हणजे काय त्याचे आपण पूर्ण बघितलं होतं। त्याच्यानंतर पर्यावरणामधील घटक हे आपण काल अभ्यासले होते। ठीक आहे, तर मित्रांनो आज आपण समोर अभ्यासणार आहे समोरचे घटक। आपण आज दोन घटक अभ्यासणार आहे। ठीक आहे, तर आजचा जो आपला घटक आज अभ्यासणार आपण तो आहे बघा परिसंस्था। ठीक आहे, परिसंस्था आणि त्या समोरील जो घटक आहे परिसंस्थेची रचना हे आपण दोन आज अभ्यासणार आहे। ठीक आहे, तर आपण आता परिसंस्थेला सुरुवात करूया। सजीवांची वस्तीस्थाने किंवा अधिवास ज्याला आपण हॅबिटेट म्हणतो, याचा उदय जैविक व अजैविक घटकांनी साकार झालेला असतो। सजीवांची निर्मिती, वाढ, क्षय हा क्रम त्यांच्या अधिवासीय पर्यावरणातूनच पूर्ण होत असल्याने त्या अधिवासातील पर्यावरणाच्या घटकांचे सजीवावर स्वामित्व असते। हा संबंध अन्योन्यता असतो। या दृढ संबंधातून सजीव व पर्यावरणीय घटकात एक प्रकारचे संघटन किंवा आकृतिबंध निर्माण होते, त्यास परिसंस्था असे म्हणतात। इथं आपल्याला आता परिसंस्थेची आपल्याला इथे व्याख्या आपल्याला इथं समजून घेता येईल। ठीक आहे, त्यांनी एक खाली आकृती दिली आहे, त्या आकृतीचा आपण अभ्यास करणार आहे। त्या अगोदर बघा आपण व्याख्या थोडी समजून घेऊया। सजीवांची वस्तीस्थाने, आता वस्तीस्थाने म्हणजे काय, त्यांचे घर, राहते घर। ठीक आहे, किंवा अधिवास म्हणजे काय, आपण त्याला घर म्हणतो बरोबर। यांचा उदय जैविक किंवा आणि अजैविक घटकांचा साकार झालेला असतो बरोबर। जैविक आणि अजैविक, जैविक म्हणजे काय, जीव असलेला सजीव आणि निर्जीव बरोबर, याचा अर्थ आहे सजीवांची निर्मिती, वाढ व क्षय हा क्रम त्यांच्या आदिवासी पर्यावरणातूनच पूर्ण होत असल्याने त्या आदिवासातील पर्यावरणाच्या घटकांचे सजीवावर स्वामित्व असते। हा संबंध अन्योन्यता असतो बरोबर। आता सजीवांची वाढ आणि क्षय होतच असते बरोबर। आता प्रत्येक सजीवाची वाढ होत असते। ठीक आहे, या दृढ संबंधातून सजीव व पर्यावरणातील घटक एका प्रकारचे संघटन किंवा आकृतिबंध निर्माण होतात बरोबर आहे। सजीवांची त्याची एक नाळ जोडली गेलेली असते बरोबर। आता आपण खालची आकृती समजून घेऊया। इथे बघा आता पर्यावरण, अधिवास। ठीक आहे, आता याचे बघा आपल्याला तीन घटक इथे आपल्याला अभ्यासाला मिळत आहेत। पहिला आहे बघा निर्जीव, ज्याला आपण अजैविक म्हणतो। नंतर आहे बघा सजीव, ज्याला आपण जैविक म्हणतो। आणि तिसरा घटक आहे बघा आंतरसंबंध। ठीक आहे, आंतरसंबंध कसा आहे बघा। आता निर्जीव मध्ये बघा निर्जीवाचे जे घटक आहेत बरोबर, इथे दिलेले बघा घटक ऊर्जा, वायू, जल, मृदा, खनिज बरोबर। आणि याचे काही परत भौगोलिक अंगे आहेत, ज्याला आपण स्थान, हवामान, भूरचना इत्यादी असं म्हणतो बरोबर। हे झाले भौगोलिक अंगे। ठीक आहे, आता समोर बघा आपण इथे बघूया सजीव मध्ये बघा वनस्पती आहे, नंतर आहे बघा प्राणी आहे, सूक्ष्मजीव आहे बरोबर। हे आहेत घटक। आता सजीवामध्ये घटक कुठले आहेत बघा, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव। पण त्याच्यानंतर बघा मानवी घटक, त्याच्यामध्ये मग त्याचे कुठले घटक त्यांनी परत कुठले आहेत बघा, तंत्रज्ञान, आर्थिक, निर्णय, कला, वर्तन व स्पर्धा बरोबर। आता हे झाले मानवी घटक। ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो जे मानवाने निर्माण केले ते मानवहित। नंतर आहे बघा सौर ऊर्जा, आंतरक्रिया, हे कुठला आहे आंतरसंबंध, त्याला आपण म्हणतो परिसंस्था। ठीक आहे, पर्यावरणाची। आता ही झाली आपली पर्यावरण अधिवासाची ही याची आकृती। ठीक आहे, आपण समजून घेतलेली आहे। आता परत एकदा सांगतो थोडंसं, निर्जीव, सजीव, आंतरसंबंध बरोबर। नंतर बघा याच्या निर्जीवाचे घटक कुठले आहेत, ऊर्जा, वायू, जल, मृदा, खनिज। ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा भौगोलिक अंगे, ज्याला आपण म्हणतो स्थान, हवामान, भूरचना इत्यादी। आता सजीव घटक मध्ये कुठले कुठले आहेत, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, मानवी घटक, तंत्रज्ञान, आर्थिक, निर्णय, कला, वर्तन व स्पर्धा बरोबर। आता आपण परिसंस्था म्हणजे काय थोडंसं समजून घेऊ। आता आपण व्याख्या तर पाहिलेली आहे, परंतु परिसंस्था म्हणजे नक्की काय ते आपण आता अभ्यासणार आहे। सजीव ज्या ठिकाणी जन्मतात, वाढतात व क्षय पावतात त्यास अधिवास असे म्हणतात, हे आपण पाहिले। प्रत्येक अधिवास हा पर्यावरणाचा भाग असल्याने त्यात जैविक व अजैविक घटकांचा समावेश असतो। अजैविक घटकामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो। सौर ऊर्जा, तापमान, हवा, पाणी व जमीन हे प्रमुख भौतिक घटक आहेत। तर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, लोह, सोडियम, कॅल्शियम यांसारखी मूलद्रव्ये रासायनिक घटक आहेत। या सर्व घटकांचे ग्रहण पृथ्वीवरील जलावरण, वातावरण, मृदावरण सजीव करीत असतात। जैविक घटकामध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीवांचा समावेश होतो व या सजीव घटकामध्ये हालचाली, श्वसन, पोषण, पुनरुत्पादन व उत्सर्जन असे गुणधर्म आढळतात। या सर्वांच्या शरीर रचनेत भौतिक व रासायनिक मूलद्रव्यांचा महत्त्वाचा वाटा असतो। ठीक आहे, आता आपण पहिला घटक समजून घेऊया। ओके, सजीव ज्या ठिकाणी जन्मतात, वाढतात आणि मरण पावतात, क्षय म्हणजे काय, मरण पावतात, त्यास अधिवास असे म्हणतात बरोबर। आता अधिवास म्हणजे काय, सजीव, निर्जीव, सजीव ज्या ठिकाणी जन्मतात, वाढतात, मरतात, जन्मभूमी, कर्मभूमी, मृत्यूभूमी, त्याला आपण काय म्हणतो, अधिवास बरोबर। हे आपण वरती बघितलेलंच आहे। प्रत्येक अधिवास हा पर्यावरणाचाच भाग असल्याने त्यात जैविक व अजैविक घटकांचा समावेश होतो बरोबर। आता प्रत्येक बघा अधिवास म्हणजे काय, जे राहतात ते पर्यावरण म्हणजे सजीव पण असू शकतात, निर्जीव पण असू शकतात बरोबर। निर्जीवांचा सुद्धा नाश होतोच। नंतर बघा आता पुढे काय, अजैविक घटकामध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो।
याच्यामध्ये बघा आता रासायनिक घटकांचा पण होतो आणि भौतिक घटकांचा होतो, बरोबर. आता बघा सौर ऊर्जा, तापमान, हवा, पाणी, जमीन हे जे आहेत हे भौतिक घटक आहेत, बरोबर. नंतर कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, ठीक आहे, हे जे काय ते मूलद्रव्य आहेत याला आपण रासायनिक घटक म्हणतो, बरोबर. आता बघा या सर्व घटकांचे ग्रहण पृथ्वीवरील जलावरण, वातावरण आणि मृदावरण याच्यामध्ये या सजीव करीत असतात, बरोबर. आता याचे जे सजीव आहेत याचे जे काय ते ग्रहण करत असतात, बरोबर. आता बघा जैविक घटकामध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, बरोबर आहे, जैविकमध्ये, ठीक आहे. जैविक म्हणजे सजीव. या सजीव घटकामध्ये हालचाल, श्वसन, पोषण, पुनरुत्पादन व उत्सर्जन असे गुणधर्म आढळतात, बरोबर आहे. जैविकमध्ये हे घटक घडत असतात, पोषण, श्वसन, पुनरुत्पादन वगैरे, ठीक आहे, उत्सर्जन. या सजीवांच्या शरीर रचनेत भौतिक व रासायनिक मूलद्रव्यांचा महत्त्वाचा वाटा असतो, बरोबर आहे. आता हा आपला आता समोरचा बघू. पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती झाल्यापासूनच सर्वांचा जैविक व अजैविक घटकांशी परस्पर लंबित संबंध आहे व या संबंधावर भौगोलिक व नैसर्गिक घटकांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. आपण आधी पाहिलेच आहे की या घटकांचे वितरण पृथ्वी तलावर असमान आहे व त्यामुळे आपल्याला विविध प्रदेशात वेगवेगळ्या परिसंस्थांचे दर्शन घडते. म्हणजेच पर्यायाने विविध प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व त्यांचे आंतरसंबंध दिसून येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की जीवांच्या जगण्यासाठी रासायनिक व प्राकृतिक घटकांची आवश्यकता असते. प्रत्येक जीवाची या घटकांतील बदल सहन करण्याची एक विशिष्ट मर्यादा असते. तथापि कोणत्याही घटकाचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी झाले तर जीवाला घातक ठरते किंवा जीवाच्या संस्थेवर मर्यादा घालते. या सर्व विवेचनावरून आपणास असे दिसते की सजीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व व आकृतिबंध यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन परिसंस्थेच्या रूपाने आढळून येते किंवा जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रियांचे ऊर्जेच्या वापराने तयार झालेले क्रमबद्ध संघटन व नियोजन म्हणजे परिसंस्था होय. आता ही खूप मोठी व्याख्या आहे, ही आपण थोडीशी समजून घेऊया. पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती झाल्यापासून सजीवांचा जैविक व अजैविक घटकांशी परस्पर लंबित संबंध आहे. बघा आता जेव्हा पृथ्वीवरती उत्क्रांती झाली तेव्हापासून सजीवांनी निर्जीव त्याच्यावरती तयार झाली, बरोबर. या संबंधावर भौगोलिक व नैसर्गिक घटकांचा प्रभाव आकर्षाने जाणवतो, बरोबर आहे. भौगोलिक घटक पण आहेत आणि नैसर्गिक घटक सुद्धा आहे आपल्या याच्यावरती, बरोबर. आपण आधी पाहिलेच आहे या घटकाचे वितरण पृथ्वी तलावर असमान आहे व त्यामुळे आपल्याला विविध प्रदेशात वेगवेगळ्या परिसंस्थेचे दर्शन घडते. म्हणजे पर्यायाने विविध प्रकारचे प्राणी आढळतात, वनस्पती आढळतात, सूक्ष्मजीव आढळतात, त्यांचे आंतरसंबंध दिसून येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की जीवांच्या जगण्यासाठी रासायनिक व प्राकृतिक घटकांची आवश्यकता असतेच, बरोबर. याच्यावरून स्पष्ट होते. प्रत्येक जीवाची या घटकामधील बदल सहन करण्याची एक विशिष्ट मर्यादा असते. तथापि कोणत्याही घटकाचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी झाले तर जीवाला घातक निर्माण होऊ शकते, बरोबर आहे, किंवा जीवाच्या संख्येवरती मर्यादा घालते. या सर्व विवेचनावरून आपणास असे दिसते की सजीवांचे पृथ्वीवरील अस्तित्व, आकृतिबंध यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन परिसंस्थेच्या रूपात आढळून येते किंवा जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रियांचे ऊर्जेच्या वापराने तयार झालेले क्रमबद्ध संघटन व संयोजन म्हणजेच परिसंस्था. ते मित्रांनो परिसंस्थेची खूप मोठी व्याख्या आहे जी आता आपण समजून घेतली आहे, ठीक आहे. समोरचा घटक बघूया. या रचनेला व यंत्रणेला जिला आपण परिसंस्था असे म्हणतो तिला कार्यान्वित करण्यासाठी व तिची वाढ होण्यासाठी ऊर्जा व पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. ऊर्जा मिळण्याचा प्रमुख स्रोत सूर्य आहे. वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करून अन्न बनवतात, त्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहे. सजीवांच्या शरीर रचनेत प्राकृतिक व रासायनिक घटकांचे महत्त्वाचे स्थान आहे. सजीव मरण पावल्यानंतर त्याच्या शरीराचे विघटन सूक्ष्मजीवात होते. त्यानंतर शरीरातील प्राकृतिक व रासायनिक द्रव्ये मुक्त होऊन पर्यावरणात मिसळून जातात. अशा प्रकारचे पर्यावरणातील अजैविक व जैविकांकडून विघटनाचे व परत पर्यावरणाकडे सजीवांमार्फत मार्गक्रम करतात. मित्रांनो बघा आता हा खूप महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये एक आपण सायकल शिकणार आहे थोडीशी, ठीक आहे. सायकल म्हणजे काय तर क्रिया. इथं बघा याच्यामध्ये या रचनेला यंत्रणेला, ठीक आहे, आपण जे वरती परिसंस्था बघितली जिला आपण परिसंस्था असे म्हणतो तिला कार्यान्वित करण्यासाठी तिची वाढ होण्यासाठी ऊर्जा व पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. आणि आपल्याला ज्या ठिकाणी ऊर्जा मिळते तो मुख्य स्रोत जो आहे तो आहे सूर्य. वनस्पती सौर ऊर्जेपासून म्हणजे सौर ऊर्जेला वापरून आपलं अन्न बनवत असतात, त्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहे आता, ठीक आहे. डीपमध्ये आपण हे शाळेमध्ये सुद्धा शिकलेलं आहे की वनस्पती जे आहेत ते सूर्यप्रकाशापासून आपले अन्न बनवतात. सजीवांच्या शरीर रचनेत प्राकृतिक व रासायनिक घटकांचे महत्त्वाचे स्थान आहे. सजीव मेल्यानंतर म्हणजे ज्यावेळी सजीव मरतो एखादा त्यामुळे त्याचे विघटन होते. ते विघटन जे आहे ते एकदम सूक्ष्म जीवामध्ये होत असते आणि त्याच्या शरीरातील जे प्राकृतिक किंवा रासायनिक द्रव्य आहेत ते पर्यावरणामध्ये, पाण्यामध्ये, जमिनीमध्ये मिसळून जातात, बरोबर. त्याच्यापासून काही दुसरे खनिजे वगैरे किंवा मग दगडी कोळसा वगैरे बनत असतो, ठीक आहे. अशा प्रकारचे पर्यावरणातील अजैविक घटक जैविकाकडून विघटकांकडे व परत पर्यावरणाकडे सजीवामार्फत मार्गक्रम करतात, बरोबर. तेच म्हणजे ती सायकल चालू असते, ठीक आहे. आता समोर बघूया आपण. एकाच परिसंस्थेत विविध जीवजाती आढळून येतात. परिसंस्थेचे विशिष्ट कार्यक्रम अस्तित्व मुख्यतः 3 मूलभूत तत्वावर आधारित आहे. आता ते तीन मूलभूत तत्व कोणते आपल्याला बघायचे आहेत. इथे बघू आता पहिले तीन कुठले आहेत. एक आहे
परिसंस्था रचना, दुसरा आहे पोषक द्रव्यांचे चक्रीकरण आणि तिसरा आहे ऊर्जा स्त्रोत. ठीक आहे, यातलं आपण 1 बाय 1 बघणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघणार आहे आता परिसंस्थेची रचना. ठीक आहे, समोरचा घटक बघा आपला कुठला आहे, परिसंस्थेची रचना. आता आपल्याला इथं बघायचे आहे. याच्यामध्ये बघू आता आपण सजीवातील व पर्यावरणीय घटकांशी असणाऱ्या परस्पर लंबलातून परिसंस्थात प्रकार, आकार व रचना आकार होते. ठीक आहे, साकार होते. वनस्पती व प्राणी यांच्यातील विशिष्ट बंधनास परिसंस्था रचना असे म्हणतात. कोणत्याही परिसंस्थेचा अभ्यास भौगोलिक स्थान, वितरण, क्षेत्रफळ आणि काळाच्या संदर्भात केला जातो. पर्यावरणातील विविध घटकांमुळे एखाद्या परिसंस्थेत वैविध्यपूर्ण सजीव आढळतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही जैविक विविधता मर्यादित प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटात किंवा उंच हिमालयातील पर्यावरण जीवजातींच्या अस्तित्वात पोषक नसल्याने फार थोड्या प्रमाणात व अत्यंत प्राथमिक अवस्थेतील जीवजाती मुख्यतः वनस्पती आढळतात. उदाहरणार्थ शेवाळी परिसंस्था चिरस्थायी असल्यास तरी परिवर्तनशील असतात. कालप्रवाह, अजैविक व जैविक घटकातील बदलामुळे परिसंस्था रचनेत देखील बदल घडून येतात. परिसंस्थेतील घटकांचे व जीवांचे स्थान व कार्य ठरलेले असते व आपण पहिल्याप्रमाणे ते परस्परावर अवलंबून असतात. म्हणूनच पोषक द्रव्यांचे चक्रीकरण व ऊर्जेचे वितरण शक्य होते. ठीक आहे, आता आपण याला थोडं समजून घेऊया. त्यांनी खाली बघा आपल्याला परिसंस्थेची जी आकृती ती आपल्याला दिलेली आहे. आता ही आकृती सुद्धा आपल्याला अभ्यासाची आहे. ठीक आहे, आता आपण बघूया परिसंस्थेची रचना थोडक्यात समजून घेऊया. सजीवातील व पर्यावरणीय घटकांशी असणाऱ्या परस्पर लवणातून परिसंस्थेचा प्रकार, आकार व रचना साकार होत असते. बरोबर आहे. याच्याबरोबर जे काय पर्यावरण जे काय त्याचा आकार वगैरे असेल ते त्याच्यातून साकार म्हणजे तयार होत असतो. बरोबर. वनस्पती आणि प्राणी यांच्यातील विशिष्ट संबंधास परिसंस्था रचना असे म्हणतात. बरोबर आहे. कोणत्याही परिसंस्थेचा अभ्यास भौगोलिक स्थान, वितरण, क्षेत्रफळ आणि काळाच्या संदर्भात केला जातो. हे पण बरोबर आहे. पर्यावरणातील विविध घटकांमुळे एखाद्या परिसंस्थेत वैविध्यपूर्ण सजीव आढळतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही जैविक विविधता मर्यादित प्रमाणात आढळते. आता मर्यादित म्हणजे कसं बघा, आपल्याला इथे उदाहरण बघायला मिळतं. एक आहे बघा उष्ण वाळवंट आणि दुसरं उदाहरण आहे उंच हिमालय. बरोबर. आता या ठिकाणी बघा जीवजातीचे जे काही अस्तित्व पोषक नसल्याने फार मोठ्या प्रमाणात अत्यंत प्राथमिक अवस्थेत जीवजाती मुख्यतः वनस्पती या ठिकाणी आढळतात. बरोबर. उष्ण वाळवंटामध्ये पण खूप म्हणजे कमी प्रमाण आहे की त्याच्यामध्ये आपल्याला वनस्पती वगैरे आढळू शकते. आणि परत आपल्या ज्यामध्ये हिमालयामध्ये सुद्धा खूप कमी शक्यता आहे की जिथे आपल्याला वनस्पती वगैरे आढळू शकते. बरोबर. परत बघा शेवाळी. आता ही जे काय शेवाळी जी आहे ही आपल्याला हिमालय भागामध्ये सापडू शकते. बरोबर. नंतर बघा परिसंस्था चिरस्थायी असल्या तरी परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील म्हणजे काय, बदल घडणारी आहे. कालप्रवाहात अजैविक व जैविक घटकातील बदलामुळे परिसंस्था रचनेत देखील बदल घडून येतात. परिसंस्थेतील घटकांचे व जीवांचे स्थान व कार्य ठरलेले असते. हे आपण पाहिल्याप्रमाणे जे परस्परावर अवलंबून असतात. म्हणूनच पोषक द्रव्यांचे चक्रीकरण व ऊर्जेचे वितरण शक्य होते. बरोबर आहे. हे सर्व जे काय आहे मित्रांनो ही सायकल एकमेकावर अवलंबून असते. बरोबर. आता आपण बघायचं परिसंस्थेची रचना ही जी आकृती आपण थोडंसं समजून घेऊया. ठीक आहे. सगळ्यात पहिले बघा आता आपला हा बघा उत्पादक म्हणतो आपण याला. बरोबर. आता उत्पादक बघा कशावर अवलंबून आहे, सौर ऊर्जेवर. बरोबर. म्हणजे जे काही याला समजा बनवायचं अन्न बनवलं असं, ठीक आहे, याला जे काय ते सौर ऊर्जा करून हा जो मुख्य स्रोत आहे याच्याकडून याला याची मदत घ्यावी लागते. बरोबर. याच्यापासून परत भक्षक. ठीक आहे. भक्षक म्हणजे काय, खाणारे. विघटक परत त्याचे खाणारे. ठीक आहे. जैविक घटक, विघटक, परत त्याचे पोषण द्रव्य, जल, खनिजे वगैरे. ठीक आहे. ही सायकल असते मित्रांनो, ही चालूच असते. बरोबर. अजैविक, जैविक घटक वगैरे. ठीक आहे. आता तुम्ही शाळेमध्ये असताना ही आकृती शिकली असेल, त्याच प्रकारचं इथं बघा सेम आहे. बरोबर. उत्पादक नंतर त्याला भक्षक खातो, परत त्याचं विघटन होते. विघटन झाल्यानंतर परत त्याचं जे प्रमाण आहे ते पोषक द्रव्य किंवा जल खनिजाच्या परत त्याचं विघटन होते. परत त्याचं उत्पादकामध्ये म्हणजे परिवर्तन होते. म्हणजे ठीक आहे. तर मित्रांनो ही सायकल असते. बरोबर. आता बघा तिथे आपल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या परिसंस्थेत मुख्यतः 2 घटक कार्यरत असतात. एक म्हणजे अजैविक घटक आणि दुसरा म्हणजे जैविक घटक. बरोबर. आता बघा अजैविक पण दिलेला आहे, जैविक पण दिलेला आहे. आता जैविक घटक कुठले असतात, जे खातात आणि जे मरतात ते जैविक घटक. कारण हेच घटक आहे जो जन्मतो तो मरतो म्हणजे तो झाला जैविक घटक. मेल्यानंतर त्याचं काय होणार आहे, काहीच होणार नाही. मेल्यानंतरचा काय उपयोग आहे का, नाही. मग तो झाला अजैविक घटक. बरोबर. त्याच्यापासून जे काय नवीन काय तयार होईल उत्पादक. ही सायकल असते मित्रांनो. ठीक आहे. आता बघूया आपण याच्यामध्ये अजैविक घटक, त्याला इंग्लिशमध्ये बघा काय म्हणतात, ॲबियोटिक फॅक्टर्स. ठीक आहे. ॲबियोटिक फॅक्टर्स याला आपण म्हणतो अजैविक घटक, म्हणजे जे हालचाल करू शकत नाही, जे शोषण करू शकत नाही. ठीक आहे. आता बघा आपण पाहिलंच आहे की अजैविक घटकामध्ये प्राकृतिक व नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. हे सर्व घटक हवा, पाणी व जमिनीमध्ये असतात व या घटकांचा प्रवेश वनस्पती व प्राण्यांच्या शरीर रचनेत होतो. या सर्व कार्यासाठी सौर ऊर्जा वापर केला जातो. प्रत्येक जीवावर या घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो. जर काही कारणास्तव या घटकांच्या प्रमाणात फरक झाला तर एखाद्या मर्यादेपर्यंत हा बदल सहन करण्याची ताकद सजीवांमध्ये असते. परंतु जर हा बदल मर्यादेपेक्षा जास्त झाला तर या सजीवांतर घातक ठरू शकते. या घटकांना नियंत्रण घटक म्हणजे कंट्रोलिंग फॅक्टर असे म्हणतात. या नियंत्रित घटकांचे सर्व कार्य परिसंस्थेच्या परिपूर्ण होण्यास महत्त्वाचे असते. म्हणूनच पृथ्वी तलावर पाणी, हवामान, तापमान, मृदा यांच्या विविधतेमुळे
वेगवेगळ्या प्रमाणात पर्यावरणात जैविक विविधता आढळते. एवढेच नव्हे तर अनेक जीवसमूहांच्या जाती व परजाती आढळतात. ठीक आहे. आता आपण नंतर बघूया जैविक घटक. ठीक आहे. आता अजैविक घटकाबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया. अजैविक घटकामध्ये प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांचा समावेश होतो. जे सर्व घटक जे आपल्याला पाणी, हवा, जमिनीमध्ये आढळतात. बरोबर. या घटकांमध्ये वनस्पती प्राण्यांच्या शरीररचनेत होतो. या सर्व कार्यासाठी सर्व ऊर्जेचा वापर खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक जीवावर घटकाचा एकत्रित परिणाम होतो. ठीक आहे. एकमेकावर परिणाम होत असतो. काही कारणास्तव या घटकांच्या प्रमाणात फरक झाला तर एखाद्या मर्यादेपर्यंत हा बदल सहन करण्याची ताकद सजीवामध्ये असते. परंतु जर हा बदल मर्यादेपेक्षा जास्त झाला तर ते सजीवांसाठी घातक ठरू शकते. या घटकांना नियंत्रण घटक म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कंट्रोलिंग फॅक्टर्स इंग्लिशमध्ये असं म्हणतो आपण. बरोबर. या नियंत्रण घटकामध्ये कार्यपरिसंस्थेच्या परिपूर्ण होण्यास महत्त्वाचे असते. म्हणून पृथ्वीतलावर पाणी, तापमान, हवामान, मृदा यांच्या विविधतेमुळे वेगवेगळ्या पर्यावरणात जैविक विविधता आढळते. बरोबर. एवढेच नव्हे तर अनेक जीवसमूहांच्या जाती व प्रजाती सुद्धा आढळतात. बरोबर. आता मित्रांनो आपण बघणार आहे बघा जैविक घटक. ठीक आहे. जैविक घटक त्याला आपण म्हणतो बायोटिक फॅक्टर्स. ठीक आहे. जैविक घटक. आता बघूया आपण पर्यावरणातील जैविक घटकामध्ये मुख्यत्वे प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. या तिन्ही घटकांचे आपले एक स्वतंत्र कार्य असते व या कार्यानुरूप त्यांचे विभाजन 3 प्रकारात करता येते. आता 3 प्रकार कुठले आहेत जसे आपण आकृती पाहिली. पहिला आहे बघा उत्पादक, ज्याला म्हणतो आपण प्रोड्युसर. नंतर म्हणतो आपण त्याला भक्षक, ज्याला म्हणतो आपण कन्झ्युमर. ठीक आहे. नंतर आहे बघा विघटक. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण डिकम्पोजर. अशा प्रकारे त्याचे रूपांतर होत असते. ते आता पहिला बघूया आपण उत्पादक. ठीक आहे. आता पहिला बघूया आपण पहिला घटक आहे उत्पादक. पर्यावरणात अन्न उत्पादनाचे काम फक्त वनस्पती करतात. या वनस्पती पर्यावरणातील उपलब्ध असलेल्या असेंद्रिय पदार्थापासून सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने सेंद्रिय पदार्थ तयार करतात. सौर ऊर्जेच्या प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती कार्बोहायड्रेट म्हणजे साखर तयार करतात. या सर्व क्रिया पार पाडण्यासाठी वनस्पतींना जमिनीतील खनिजे, पाणी, कार्बन डायऑक्साईड, वायू व सूर्यप्रकाशाची गरज असते. अशा प्रकारे तयार केलेले अन्न वनस्पतीच्या पानात, मुळात, फळात, बियांचे साठवून ठेवले जातात, ज्याच्या भयक्षणाने प्राण्यांना अन्न मिळते. ठीक आहे. पर्यावरणात स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता केवळ वनस्पतीमध्येच असते. म्हणून त्यांना उत्पादक किंवा प्रोड्युसर व स्वयंपोषी ज्याला म्हणतो आपण ऑटोक्रॉप्स म्हणतो. बरोबर. हे पुढील प्रकारे आपल्याला समजून घेता येईल. ठीक आहे. इथं त्यांनी बघा एक उदाहरण दिलेलं आहे बघा. कार्बन डायऑक्साईड प्लस HO2 प्लस सोलार एनर्जी याला म्हणतो. याच्यापासून आपण ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होते. बरोबर. ग्लुकोज म्हणजे काय, साखरचा भाग आहे. बरोबर. तर अशा प्रकारचे ते उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजून जाईल उत्पादक म्हणजे काय, या आकृतीतून तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. एका उदाहरणावरून. आता समोर बघूया भक्षक. ठीक आहे. सजीव अन्नाच्या गरजेसाठी वनस्पतीवर अवलंबून असतात व म्हणूनच परावलंबी असतात. ठीक आहे. म्हणून आपण सजीवांना परावलंबी म्हणतो. दुसरे म्हणजे त्यांना स्वतःचे अन्न स्वतः तयार करता येत नाही, म्हणून पर्यायाने वनस्पतीचे भक्षण त्यांना करावं लागते. म्हणून त्यांना परपोषी ज्याला आपण म्हणतो हेटोट्रॉप्स आपण त्याला असे म्हणतो. भक्षक हे 3 प्रकारचे असतात बघा. आता याच्यामध्ये भक्षक दिलेलं आहे आपल्याला. भक्षक म्हणजे याच्यामध्ये बघा सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते दुसऱ्यावरती अवलंबून आहेत म्हणजे वनस्पतीवरती. बरोबर. आता बघा आपण याच्यामध्ये भक्षक 3 प्रकारचे आहेत. प्राथमिक भक्षक. ठीक आहे. ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हार्बोवर्स. ठीक आहे. जे प्राणी, आता हे समजून घेऊया आपण. जे प्राणी प्रत्यक्षरित्या वनस्पतींचे अन्न म्हणून भक्षण करून स्वतःचे अन्न मिळवतात. उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा. आता याच्यामध्ये बघा 3 उदाहरणं जे आपल्याला दिलेत. प्राथमिक भक्षक. प्राथमिक भक्षकामध्ये बघा आपण मित्रांनो बघतोय याच्यामध्ये बघा गाय, हरिण, ससा इत्यादी. बरोबर. आता गाय काय करते बघा, गाय चारा खाते हिरवा. बरोबर. चारा खाते आणि स्वतः दूध बनवते, म्हणजे हा झाला प्राथमिक. ठीक आहे. हा झाला प्राथमिक भक्षक. हरिण पण तेच करते, ससाही तेच करतो. बरोबर. आता दुसरा बघूया आपण द्वितीय भक्षक. त्याला म्हणतो आपण कार्निव्होरस. ठीक आहे. जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतात त्यांना द्वितीय भक्षक असे म्हणतो. उदाहरणार्थ कोल्हा, साप इत्यादी. बरोबर. आता बघा कोल्हा काय करतो, दुसऱ्याला खातो. बरोबर. साप काय करते, दुसऱ्या प्राण्याची शिकार करते, तो झाला द्वितीय भक्षक. बरोबर. आणि जो प्राथमिक भक्षक आहे बघा, गाय काय करते, गाय खाते आणि त्याचं दूध बनवते. बरोबर. त्या गायीवरती सुद्धा दुसरे लोक दुधावरती अवलंबून असतात. ठीक आहे. त्याला प्राथमिक. आता बघा द्वितीय बघा आता कसं आहे बघा, याच्यामध्ये कोल्हा, साप वगैरे हे जे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. बरोबर. आता बघा आपण तृतीय घटक. ठीक आहे. कार्निव्होरस. ठीक आहे. जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक व द्वितीय भक्षकावर अवलंबून असतात त्यांना तृतीय भक्षक असे म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, गरुड इत्यादी. बरोबर. आता बघा याच्यामध्ये ही एक सायकल आहे बघा तृतीय भक्षकाची. आता वाघ कशावरती अवलंबून आहे बघा, कोल्ह्यावरती. कोल्हा कशावर अवलंबून आहे बघा, समजा सस्यावरती. बरोबर. असे एकमेकावरती हे अवलंबून असतात. ठीक आहे. म्हणून आपण याला तृतीय भक्षक म्हणतो. आता याचा बघा एक चौथा प्रकार आहे बघा, ज्याला आपण म्हणतो सर्वभक्षीय. त्याला म्हणतो आपण ऑमनिव्हर्स. ठीक आहे. हे प्राणी वनस्पती व मांसाचा उपयोग करून अन्न मिळवण्यासाठी करतात, त्यांना आपण सर्वभक्षीय असे म्हणतो. बरोबर. उदाहरणार्थ मानव. आता मानव जो हा प्राणी आहे मित्रांनो, पहिले तृतीय भक्षक म्हणत होते, आता हा चौथा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण सर्वभक्षीय. ठीक आहे. मानव हा कशावर अवलंबून आहे, तो काही घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे तो सिंहाची किंवा गरुडाची किंवा वाघाची शिकार करू शकतो,
किंवा मग तो कोल्याची सुद्धा शिकार करू शकतो आणि गायीचं दूध तर माणूस खातोच आहे, बरोबर. तर मित्रांनो हे अशा प्रकारचं आहे. आता समोर बघूया आपण मित्रांनो, भक्षक श्रेणीनुसार ऊर्जेचा विनिमय एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे संक्रमित होतो, ज्याला आपण ट्रॉफिक लेवल्स असे म्हणतो, बरोबर. किंवा जसजशी ही श्रेणी वाढत जाते तसतशी जीवांच्या संख्येत घट होत जाते. हे पुढील आकृती आपल्याला समजून घेता येईल, बरोबर. आता बघा इथं बघा आपल्याला उत्पादक, ठीक आहे. आता हा उत्पादक आहे. उत्पादक म्हणजे काय बघा मित्रांनो, इथं वनस्पती आहे, बरोबर. नंतर आहे बघा प्रथम श्रेणी भक्षक, ठीक आहे. प्राथमिक भक्षक काय बघा, इथं हरिण किंवा गाय. हरिण काय करते, या गवताला खाते, ठीक आहे, म्हणजे वनस्पतीला खाते. आता बघा द्वितीय भक्षक काय आपल्याकडे, द्वितीय श्रेणी भक्षक कुठला आहे बघा, याच्यामध्ये आपल्याकडे गरुड आहे, उंट आहे किंवा कोल्हा सुद्धा आहे, बरोबर. तो याच्यावरती अवलंबून असतो, ठीक आहे. हे आपण आता इथे आपण बघा ही आकृती आहे आपली, ही आली परिस्थितिक मनोरा, ठीक आहे. आता ही आपल्या आकृतीचं नाव आहे, याच्यावर आपल्याला समजून जाईल, ठीक आहे, कशा प्रकारचे एकमेकावर वगैरे अवलंबून असतात. आता समोर बघूया आपण मित्रांनो, या आकृतीवरून आपल्याला असे दिसून येते की जसजशी ऊर्जा एका श्रेणीतून दुसऱ्या श्रेणीमध्ये संक्रमित होत जाते त्याप्रमाणे जीवांच्या संख्येत प्रत्येक श्रेणीनुसार घट होत जाते, बरोबर आहे. याचे कारण म्हणजे सर्व सजीव आणि काही कार्य करत असतात व त्यासाठी त्यांना ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा त्यांना अन्न भक्ष्यातून प्राप्त होते. मिळालेल्या ऊर्जेचा उपयोग शोषण व वाढीसाठी केला जातो. जवळजवळ 90% ऊर्जेचा ऱ्हास प्रत्येक श्रेणीत होतो. म्हणूनच एका श्रेणीतून दुसऱ्या श्रेणीत जाताना फार थोड्या प्रमाणात ऊर्जा शिल्लक राहते. यासाठी हा समतोल राखणे अत्यावश्यक असते आणि समतोल वाढत्या श्रेणीनुसार कमी होत जाणाऱ्या सजीवामुळे साधता येतो, बरोबर. आता आपण बघितला आहे इथे घटक, उत्पादक बघितला, भक्षक बघितला. आता तिसरा जो आपला तो आहे विघटक. आता आपण विघटक बघणार आहे, ठीक आहे. ओके, विघटक बघा मित्रांनो, जीवाणू, बुरशी यासारख्या सूक्ष्म जीवांना विघटक असे म्हणतात. हे जीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना परपोषीय म्हणतात. काही जीवाणू कुजणाऱ्या मृत सजीवांमध्ये साठवलेल्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, म्हणून त्यांना विघटक असे म्हणतात. प्रथिने, साखर व मेद या कार्बनी सेंद्रिय पदार्थाचे विघटनाद्वारे विघटन होऊन असेंद्रिय पदार्थ पुन्हा पर्यावरणात मुक्त केले जातात. म्हणजे परिसंस्था रचना कार्यान्वित होताना विघटकांचे कार्य महत्वाचे ठरते. आता खाली आपल्याला आकृती दिली आहे बघा, या आकृतीवरून आपल्याला समजून जाईल, बरोबर. आता इथे बघा आपल्याला अजैविक घटक दिलेले आहेत आणि इथे बघा एकीकडे दिलेले बघा आपल्याला जैविक घटक, बरोबर. अजैविक घटक आणि जैविक घटक. आता याच्यामध्ये बघा आपल्याला इथे काय दिलं, जीवाणू, बुरशी, सूक्ष्मजीव, विघटक, सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ, ठीक आहे. याच्यापासून बघा आता असेंद्रिय पदार्थ तयार होतात, परत त्याच्यापासून वनस्पतीमध्ये जाते, त्याची परत सेंद्रिय पदार्थ म्हणजे आपण प्राणी त्याला खातात, बरोबर. आता ही जी आकृती आहे पर्यावरणातील घटकांच्या आंतरक्रिया, ठीक आहे. याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट होऊन जाईल, ठीक आहे. तुम्ही जर काही बारकाईने आकृती बघितली तर तुम्हाला हे सहजपणे समजून जाईल, बरोबर. तर मित्रांनो आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. मित्रांनो आता बघा या घटकामध्ये आपण जेवढं काही अभ्यासलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न वगैरे सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता प्रश्न बघा कुठले परिसंस्थेची रचना कशा प्रकारे केली ते हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. परत परिसंस्था म्हणजे काय त्याची व्याख्या वगैरे तुम्हाला विचारली जाऊ शकते, ठीक आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात. आता हे बघा आपण आकृती वगैरे ते समजून घेतलेली आहे, अशा प्रकारचे हे असतात. तर मित्रांनो उद्याच्या घटकामध्ये आपण शिकणार आहे बघा, आता उद्याच्या लेक्चरमध्ये ऊर्जा स्त्रोत आपण शिकणार आहे. त्यानंतर बघा आपण त्या समोर बघा याच्यामध्ये समोरच आहे पोषक द्रव्याची चक्रे, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे. आणि हे दोनच घटक जे आहे महत्त्वाचे आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये. हे दोन घटक संपले की आपलं पहिलं लेक्चर जे आहे ते संपते, ठीक आहे. तर मित्रांनो याच्यावर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुस्तकाची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर मी तुम्हाला रोज नवीन अपडेट वगैरे याच्यावरती देत असतो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.